कोकणातील फणसाची म्हणजे कच्च्या फणसाची म्हणजेच कच्च्या गऱ्यांची भाजी करणार आहोत। ही उपवासाची आहे, उपवासाला चालते। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे कच्चे गरे कापून आणलेले आहेत। त्याच्यावरती ही पात असते ना, ती पात आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये असणारी बी म्हणजे आठला त्या पण आपल्याला काढायचे आहेत आणि ह्याचे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। आणि तुम्हाला जेवढे पाहिजे ना तेवढ्या आकाराचे कापून घ्यायचे। ही पात काढणं त्याच्यावरची गरजेची आहे। यांना आम्ही कोकणामध्ये आटला बोलतो, तुम्ही काय बोलता ना ते कमेंट करून सांगा। सर्व गरे इथे आपले साफ करून झालेले आहेत। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याला कापून घ्या। गऱ्यांमध्ये ज्या बिया आहेत ना त्या बिया पण आपण भाजीमध्ये घालणार आहोत। असा खलबत्त्याचा दांडा घ्यायचा किंवा एखादा दगड घ्यायचा आणि बिया चांगल्या ठेचून घ्यायच्या। त्याच्यावर साल आहे ना ती पण काढायची आणि बारीक बारीक तुकडे करायचे, म्हणजे पटकन एकसाथ दोन्ही शिजतात। आणि जर जाडे ठेवलेत ना तर पहिल्या बिया शिजून घ्याव्या लागतात। टोप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिरची घालायची आहे। तुम्ही लाल मिरची पावडर घातलीत ना तरी पण चालेल, पण मी इथे मिरचीवर करणार आहे। तेल घालायचं किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालेल। अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये भाजी घालायची आहे। जशी भाजी तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या। मी इथे 2 मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिरची चांगली फ्राय करून घ्यायची। 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची। उपवासाला जर तुमचा कढीपत्ता चालत असेल तरच घाला, नसेल चालत तर नका घालू। त्याच्यामध्ये ह्या बिया आहेत फणसाच्या ना आटला त्या घालायच्या आणि चांगलं परतून घ्यायच्या। या बियांना लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे। मिक्स करायचं आणि झाकण ठेवून बिया आपल्याला शिजून घ्यायच्या। एक 2-3 मिनिटामध्ये बिया आहेत त्या शिजतात आपल्या, बारीक कापल्या की पटकन शिजतात। त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची। हळद सुरुवातीला घालायची नाहीये, नाही तर ती करपून जाईल। आणि गरे स्वच्छ धुवून चांगले नितळून घ्यायचे, चाळणीमध्ये नितळायला ठेवायचे आणि गरे घालायचे। तुम्हाला पाहिजे तेवढ्या गऱ्याचे पीस करून घ्यायचे आहेत। पहिलं मीठ घातलेलं लक्षात घेऊनच दुसरं मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायची आणि गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून अधूनमधून मिक्स करत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। झटपट कच्च्या फणसाची भाजी आपली तयार झालेली आहे। आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। तुम्ही उपवासाला खा किंवा अशीच खा, खूप छान लागते। नक्की एकदा तुम्ही अशी भाजी करून बघा, सगळ्यांना आवडेल। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।